आता तुम्ही दुर्गा सप्तशतीचं महत्त्व तर जाणून घेतलं. आता इथून पुढे म्हणजे 1 ते 13 अध्यायामध्ये जी काही फलश्रुती आहे किंवा तुम्हाला ते अध्याय का वाचायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यांचं वय हे 18 ते 24 मधलं आहे त्यांनी 8वा आणि 7वा अध्याय हा आवर्जून बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून जातील. प्रथम अध्याय की ज्यामध्ये अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकत नाही. कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी दुर्गा माता तुम्हाला त्यातनं अपसूक बाहेर काढते. जे की तुमचं भय, खूप लोकांना भीती मनामध्ये सारखी राहते. सगळं चांगलं असलं तरी तिच्या मानसिकतेखाली जगतात, तर मग ती भीती पण नष्ट होते. आणि तिसरं म्हणजे शत्रूंची बाधा अजिबात राहत नाही. तर हा पहिला अध्याय वाचल्यानंतर ह्या 3 गोष्टी तुमच्या सॉर्ट आउट होणार आहेत. अडचणींपासून तुम्हाला मुक्तता भेटेल, शत्रूंपासून छुटकारा भेटेल आणि जी की भीतीही नष्ट होईल. दुसरा आणि तिसरा अध्याय खूप इम्पॉर्टंट मला वाटतोय. खूपदा असं पाहिलं जातं की ज्याची कोणाची चुकी नाही तरी त्याच्यावर कोर्ट कचेरी होते, मारतंय कोण कोणाला, येतोय तिसऱ्यावर त्रास तो त्या गोष्टींचा. त्यामुळे कोर्ट कचेरी ज्यांच्यावर आहे आणि जी की नाहक, ज्याचा काही त्याच्याशी तुमचा संबंध नाहीये, त्यांनी नक्कीच हा दुसरा आणि तिसरा पाठ केलाच पाहिजे, जे की ह्यापासून कोर्ट कचेरीपासून तुमची सुटका होईल आणि खोट्या आरोपांपासून तुम्हाला मुक्तता चांगली भेटेल. चौथ्या अध्यायाच्या पठणाने तुम्हाला जोडीदार चांगला मिळतो. आता तर खूप जास्त प्रश्न आहेत कलियुगामध्ये की लग्न होत नाहीये, तर हा अध्याय तुम्ही नक्की वाचा, संकल्प घेऊन वाचा. खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल. आणि जे की दुसरं म्हणजे भक्तीचा मार्ग सुद्धा प्राप्त होतो. ज्या लोकांना खूप वाटतं की आम्हाला देवापर्यंत पोहोचायचंय, त्याच्याशी कनेक्ट व्हायचंय, त्यांनी हा अध्याय नक्की वाचा. म्हणजे चौथ्या अध्यायाने तुम्हाला उत्तम जोडीदार भेटू शकतो आणि त्याबरोबरच भक्तीचा मार्ग पण चांगला ओपन होऊ शकतो. पाचवा अध्यायाने तुमच्या घरामध्ये नेगेटिव्हिटी, जी नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाते. आता खूप लोकांचे प्रश्न असतात की नजरबाधात झाली आहे, कोणीतरी तांत्रिक मांत्रिक गोष्टी केल्यात किंवा कर्णीबाधा केली आहे, त्यांच्यासाठी हा जो अध्याय आहे तो खूपच चांगला आहे आणि उत्तम आहे. तर हा अध्याय तुम्ही पठन करा. आणि जे की अशुभ स्वप्न पण खूप लोकांना पडतात, काही नसताना अशुभ स्वप्न पडतात, तर हा अध्याय तुम्ही चालू करा आणि तुम्हाला खूप फरक पडेल. 6वा अध्याय, तुमची कुठली पण मोठी बाधा असेल, अगदी कामातली म्हणा, नोकरीतली म्हणा किंवा कुठल्याही घरगुती म्हणा, ती बाधा नष्ट होऊन तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने विजय मिळतो आणि कामं तुमची खूप फटाफट चालू राहतात. जे की व्यापाऱ्यांसाठी 6वा अध्याय खूप चांगला आहे. तुम्ही हा अध्याय वाचल्याने व्यापारात सुद्धा प्रगती चांगल्या प्रकारची होऊ शकते. 7वा अध्याय हा मला तरी वाटतं की ज्यांना लव्ह मॅरेज करायचंय किंवा ज्यांना इच्छाच बोलून दाखवायची नाही, गोपनीय ठेवायचे, सिक्रेट ठेवायचे, त्यांच्यासाठी हा अध्याय खूप महत्वाचा आहे. आणि ह्या अध्यायाने तुम्हाला जी काही सिक्रेटवाली तुमची इच्छा असेल, गोपनीय इच्छा असेल, ती कंप्लीट पटकन होईल. 8वा अध्याय हा तंत्राची अद्भुत शक्ती मिळवण्याचा अध्याय आहे. ज्या कोणाला कोणावर वशीकरण करायचं असेल, जी गोष्ट मिळवायची असेल पटकन, त्यांच्यासाठी हा अध्याय खूप चांगला आहे. या अध्यायाच्या पठणाने निरंतर धन सुद्धा आगमन होतं, निरंतर पैसे तुम्हाला कायमस्वरूपी भेटतात. आणि अगदीच एखाद्याला जर कुठली मुलगा मुलगी आवडत असेल तर त्यांनी हा अध्याय त्याचं नाव घेऊन जरी वाचला, मनातल्या मनात त्याचं नाव घेऊन जरी वाचला, तर तुम्हाला जाणवेल की ती व्यक्ती तुमच्या बरोबरकडे येऊ शकते किंवा ती व्यक्ती तुमच्या ताब्यात येऊ शकते. त्यामुळे 8व्या अध्यायाचं ही फलश्रुती आहे. 9व्या अध्यायाने तुम्हाला संपत्तीचा लाभ खूप चांगल्या पद्धतीने घेता येतो. व्यापारी वर्गाने हा अध्याय कंटिन्युअस वाचला पाहिजे, खूप चांगला परिणाम त्यांना बघायला भेटतो. आणि जे की तुम्हाला एखादी गोष्ट हरवली असेल, एखादी वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, तर ह्या अध्यायाच्या पठणाने त्या व्यक्तीचा पत्ता तुम्हाला मिळू शकतो, ती गोष्ट कुठे आहे हे तुम्हाला कळू शकतं. 10वा अध्यायाच्या पठणाने संतती सुख प्राप्त होतं. ज्यांना कोणी संतान नाहीये त्यांनी नक्कीच हा अध्याय वाचावा, संकल्प घेऊन खूप चांगला परिणाम मिळू शकतो. आणि जे की घरातली कुठलीही हरवलेली व्यक्ती असेल तिच्यासाठी सुद्धा हा अध्याय वाचा, खूप बेनिफिट तुम्हाला देऊ शकतो. आणि अपूर्व शक्ती सुद्धा ह्या अध्यायाने तुम्हाला प्राप्त होऊ शकते. 11वा अध्याय, खूप लोक डिप्रेशनमध्ये असतात किंवा खूप मानसिक चिंता करतात काही नसताना, तर त्यांच्यासाठी 11वा अध्याय खूप सुटेबल आहे. त्यांना जाणवेल की मानसिक चिंता त्यांची फार कमी होते आणि गोष्टी त्यांच्या एकदम छान छान होतात. आणि जे की व्यापारात सुद्धा यश ह्या 11व्या अध्यायामधून मिळते, धनलाभ ह्या 11व्या अध्यायामधून मिळतो. तर ह्या अध्यायाची फलश्रुती, जे की तुमचं मानसिक स्ट्रेस इम्पॉर्टंट म्हणजे तेच आहे की ती कमी होते, झोप शांत लागते आणि जे की तुमच्या व्यापारात सुद्धा तुम्हाला चांगला फायदा बघायला भेटतो. 12वा अध्याय हा रोगराईपासून छुटकारा मिळवतो. तुम्हाला जाणवेल की हा अध्याय कंटिन्यू, ज्याच्या घरामध्ये कोणी पेशंट असतील, हॉस्पिटलला खूप पैसे जात असतील, तर एकाने जरी तो अध्याय निरंतर वाचला, नियमित वाचला,
तर तुम्हाला जाणवेल की रोग हा तुमच्या घरातनं 100% पळून जाईल आणि जे की तुमचं नेम फेम किंवा नाव म्हणा, तुमचा पैसा, ह्या गोष्टी तुम्हाला आपसूक भेटतील. तर ह्या अध्यायाच्या पठणाने रोग आणि वैयक्तिक तुमचं नाव चांगलं होऊ शकतं आणि रोग पळून जाऊ शकतो. तर हा अध्याय तुम्ही नक्की वाचा. 13वा अध्याय. 13व्या अध्यायाच्या पठणाने देवीची कृपा तुमच्यावर निरंतर राहते आणि देवीची भक्तीचा मार्ग सुद्धा तुम्हाला चांगला भेटतो. तर कितीही मोठं संकट तुमच्यावर आलं त्यावेळेला देवी स्वतः उभं राहून ते संकट टाळते. त्यामुळे 12व्या अध्यायाच्या पठणाने भक्ती मार्ग तुमचा ओपन होतो आणि जे की देवीची कृपा तुमच्यावर निरंतर कायम स्वरूपी राहते.